धाराशिव जिल्ह्याच्या कळमनगरीतील विकास सुभाष ठोंबरे म्हणजे या भागातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व। स्वामी भक्त म्हणून त्यांची चांगली ख्याती आहे। लहानपणापासूनच ते अक्कलकोट येथे नेहमी जायचे, स्वामींची मनोभावे सेवा करायचे। ते आजही स्वामींच्याच सेवेमध्ये आपला पूर्ण वेळ देतात। दिंडोरी प्रणीत असलेल्या कळम शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये ते असतात। त्यांचे बालपण केज शहरामध्ये गेलेले आहे आणि सुरुवातीचे शिक्षण देखील केजमध्येच झालेले आहे। परंतु नंतर वडिलांचे निधन झाले आणि मग त्याच दुःखामध्ये काही दिवसांमध्येच त्यांच्या आईचे पण निधन झाले। यामुळे लहान वयामध्येच त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागलेला आहे। म्हणून भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे ओळखून ते स्वामींच्या सेवेमध्ये लीन झालेले आहेत। कळम येथील सेवा केंद्रामध्ये त्यांचे कार्य चालू आहे। म्हणून अशा या प्रसिद्ध स्वामी भक्ताच्या आजवरच्या लक्षणीय जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। श्री स्वामी समर्थ। माझं नाव आहे विकास सुभाषराव ठोंबरे, राहणार मूळ कळमचा आणि तिथं श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र देवी रोड दिंडोरी प्रणीत। तिथं आरतीचे वेळ आहे त्रिकाळ आरती, गुरुवारी त्रिकाळ आरती घेते, साप्ताहिक आरती साप्ताहिक ते त्रिकाळ आरतीचं केंद्र आहे। तर तिथं रोज सकाळी 8:30 वाजता, 10:30 आणि संध्याकाळी 6 अशा 3 आरत्या होतात। आणि त्यातली मोठी आरती जर म्हणलं तर गुरुवारी आणि रविवारी ही त्रिकाळ आरती होती। तिथं अनेक सेवा असतात, प्रश्न उत्तर होते। गुरुवारी त्या केंद्रामध्ये प्रश्न उत्तर होते, म्हणजे आपल्या अडचणी सांगणे आणि त्याला महाराज आपले मार्ग काढून एक सेवा देऊन तुम्हाला हे करते। या जगामध्ये जेव्हा आपण वावरतो आणि जेव्हा वावरतो तेव्हा निश्चित पडतोच, पण पडल्यानंतर पडताना कोणीतरी सावरणारा लागतं। आणि मग सावरणारी व्यक्ती कोण असते तर तो देव असतो। आणि या देवाची व्याख्या प्रत्येका नजरेने वेगळी आहे। बऱ्याच वेळेला काय असतं की आपण धावा करतो आणि मग हा धावा ज्या देवाचा करतो ना तो देव पावतोच, फक्त मनातून हाक मारावी लागते। कारण आईला सुद्धा मनातून हाक मारल्याशिवाय आई जवळ येत नाही, तसं देवाचं असतं। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तू निश्चिंत राहा, मी आहे। हे शब्द वाक्य जेव्हा आपण वाचतो त्यावेळेला एक मनामध्ये उभारी येते, ऊर्जा येते। अर्थातच श्री स्वामी समर्थ, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ भक्तांना ते आपले वाटतात, आपल्या जवळचे वाटतात, ते आई वाटतात, ते अगदी आपल्या घरातले वाटतात, आपलेच वाटतात। आणि मग स्वामी समर्थांची सेवा ज्यांनी ज्यांनी केली त्या प्रत्येकाला एक वेगळा साक्षात्कार मिळाला, नव्हे आयुष्य बदलून गेलं। आज मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या भेटीला एक स्वामी भक्त आहेत की ज्या भक्ताने फार मनातून सेवा केली आणि पाहता पाहता आयुष्य बदलून गेलं। कारण भक्तीमध्ये जेव्हा आपण तल्लीन होतो त्यावेळेला या ठिकाणी आपल्याला बाहेरच्या जगाचा विसर पडतो, काम क्रोध मद मत्सर या गोष्टी दूर होतात। कारण देव जेव्हा आपल्या बरोबर असतो त्यावेळेला जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती आपल्याबरोबर असते। कारण पैसा सोनं काय जे जे आपण बोलतो हे आपल्या बरोबर येणार नाही, जर काय येणार असेल तर ती भक्ती असते। आणि जेव्हा भक्ती होते तेव्हा कर्म चांगलं होतं। आज आपल्यासमोर आहे तो स्वामी भक्त ठोंबरे साहेब मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय चॅनलला तुमचं स्वागत। सुरुवात करूया अगदी तुमच्या लहानपणापासूनच, नाही का? तुमचं या ठिकाणी जे काही जन्म
आहे तुमचा जे काही आतापर्यंत प्रवास आहे आम्हाला तो मांडायचा आहे. काय सांगाल नेमकं की तुमचं जे सुरुवातीचं शिक्षण आहे प्राथमिक शिक्षण ते कोणत्या शहरामध्ये झालं? कारण तुमचं गाव तर सुरडी, तुम्ही आत्ताच उल्लेख केला की केज नगरीमध्ये तुमचं शिक्षण झालं सुरुवातीचं. तर केज नगरीमधल्या काय नेमक्या आठवणी, तिथली शाळा तुमची, तिथले गुरुजन, काय सांगाल? केजला मी वसंत विद्यालयाला होतो. अच्छा. केजला आता तिथले शिक्षकांचं तर नाव बरं. काही सांगता येणार नाही. लहान लहान वय होतं ते. लहान वय होतं. तर पहिली ते 4थी पर्यंत तिथं झालं. 4थी पर्यंत. चौथीपर्यंत. विचारायचं वाटतं की केज मध्ये वकीलवाडी या ठिकाणी पण राहायचं. हो. तर बरंच आठवतं सुद्धा. तर लहानपणी कसे होतात, म्हणजे खोडकर का शांत का मग अभ्यासामध्ये हुशार? नाही, मध्यम, अभ्यासामध्ये मध्यमच होतो. अच्छा. आणि खोडकरीचा विषय तर कुणी बी असतोच त्या वयामध्ये. बरं, मग केजला असताना आई वडील दोघे होते का फक्त आई होती? नाही, आई वडील दोघे होते. वडील केजला नोकरीला होते. अच्छा. बरं. आणि नोकरीला असताना मग तिथं आम्ही तिघं बी होतो. लहान भाऊ एकदम म्हणजे लहान होता, मी थोडा जरा मोठा होतो, आणि बहीण पण तिथंच होती. घरातलं वातावरण कसं होतं नेमकं? घरातलं वातावरण काय व्यवस्थितच होतं. नाही ते नाही, म्हणजे वातावरण म्हणजे याचा अर्थ असा आहे की आईने आणि वडिलांनी तुम्हाला चांगले संस्कार मिळावे यासाठी काय काय केलं नेमकं? वडील जायचे ड्युटीला. मग शाळा सुटल्यानंतर एक पिक्चरची टाकीज होती. पिक्चरची टाकीज होती केजला. ते आपल्या मंगळवार पेठमध्ये. अच्छा. तर तिथं आम्ही गांजकरच्या वाड्यात एक राहत होतो. अच्छा. तिथले ते प्रशांत आणि प्रवीण आठवते त्यांचे नाव. प्रशांत गांजकर आणि प्रवीण गांजकर. तर आम्ही दोघं तिघं जण खेळायला गेलो. मग तिथलेच एक जाधव म्हणून होते, गांजीचे जाधव होते ते जाधवला मी दगड मारला. कळत नकळत मारलं? कळत न कळत नाही, ते मुद्दाम मारला. तर ते दगड मारल्यामुळे मला फक्त त्यानं ते नेलं नव्हतं सोबत. आणि प्रशांतला प्रवीणला का बोलवलं, तुम्हाला राग आला म्हणून त्याला पाठीमागून मी दगड मारला. त्याचे वडील पण सर्व्हिसला होते, कृषी खात्यात होते. तर ते दगड मारल्याच्या नंतर म्हणून ते वडील तर बाहेर, पण त्याची आई आल्याच्या नंतर त्यांनी हे केलं, आमच्या आईला सांगितलं. मग आमच्या आईनं म्हणजे आम्ही जिथं खेळत होतो, एक पिक्चरची टाकीज होती, त्या टाकीजमध्ये खेळत होतो. म्हणजे पिक्चर संपल्यानंतर म्हणजे त्याच्या आवारात मैदानात. तर तिथून मारत नाही आईनं. आईने केली शिक्षा पहिली. ती पहिली शिक्षा केली. म्हणजे त्याच्यामुळे काय झालं नेमकं की तुम्हाला लक्षात आलं की असे भांडणं करायचे नाहीत? मग मला माहित होतं की आई तर वडिलाला सांगणारच आल्यावर. मग नंतर मग मी प्रशांत आणि प्रवीणच्याच घरी थांबलो, म्हणजे गांजकरच्या घरी गेलोच नाही. तिथं शेजारीच होते, तिथंच थांबलो. मला काय घरी जायचं नाही, मला काय घरी जायचं नाही असं, म्हणजे मारतेल म्हणून ह्या भीतीनं. तिथून पुन्हा मग तो एक अनुभव. मग ते पुन्हा संध्याकाळी वडील आले घरी आल्याच्या नंतर त्यांनी बी धोपटलं, 2-3 फटके मारले त्यांनी पण. असा प्रकार त्या शिक्षण काय तुमच्या मनावर परिणाम झाला नेमकं, म्हणजे काय वाटलं नेमकं? कसं आहे, ती मला पहिली शिक्षा होती. तर त्या स्वरूपात मी मग पुन्हा अभ्यासाला बसलो. म्हणजे तिथं त्या शिक्षेमुळे आयुष्य बदललं खरं तिथं, की तुमच्या लक्षात आलं की चुकीला माफी नाही. आईनं तर एक चांगले बाकीचे बाहेरची लोक पाहत होते मला कसं मारत कसं नेले. मग तिथं थोडं जरा अपमान वाटला. असं म्हणतात की आई जेव्हा मारते तेव्हा ती काही मुद्दाम मारत नाही, हौशेनं मारत नाही, तर आपल्या लेकराला चांगलं वळण लागावं या उद्देशाने मारलेलं असतं. आणि तुम्ही खाल्लेला तो मार पाहिला,
वडिलांचं आणि आईचं आहे. आईचं. तिथून आयुष्य बदललं. सर त्यानंतरचं तुमचं शिक्षण कळममध्ये झालं नाही का? कळममध्ये. तर कळममध्ये येण्याचा योग कसा, म्हणजे वडिलांची बदली झाली म्हणून का काय? वडील केजला सर्व्हिसला होते. अच्छा. पण आम्ही काही कारणास्तव कळमला राहायला आलो. बरं. मग कळमला राहायला आल्याच्या नंतर ते अगोदर सर्व्हिसला वडील रोज जाणं येणं करायचे केजवरून. मग विद्याभवन हायस्कूल इथं पुढचं शिक्षण झालं. अच्छा. विद्याभवन हायस्कूल कळम या ठिकाणी. कळममध्ये शिक्षण झालं 5 ते 10 पर्यंत. 5 ते 10 पर्यंत. काय सांगायला नेमकं की 5 ते 10 जे शिक्षण झालं त्या नेमकं काय आठवणी, तिथं मित्र असतील, तुमचा अभ्यास असेल, एकूणच काय म्हणतात की म्हणजे 5 ते 10चा हा काळ जास्त आपल्या लक्षात राहिला असतो नाही का? तर कसं होतं नेमकं आयुष्य ते? आता शाळेतलं सांगायचं. हां सर. शाळेत आता कसं आहे, 5वीला आम्हाला एक मॅडम होत्या. अच्छा. आपल्या ह्या काय नाव, तुम्हाला एक मॅडम होत्या, बोला पुढे बोला. मॅडम होत्या. तर ते मॅडम मराठी शिकवतात. अच्छा. ते मॅडमला मराठी येतं म्हणजे मी 1 नंबरलाच होतो. तुमचा मराठी विषय आवडीचा होता? आवडीचा विषय. बरं. तर त्याच्यानंतर गणिताचे पांचाळ सर म्हणून होते. अच्छा. तर मग हे 5वी 6वी 7वी एकूणच तुमचा अभ्यासाचा इंटरेस्ट कसा होता त्या काळात, म्हणजे अभ्यासामध्ये रुची वाढली होती कमी झाली होती? वाढली होती. कुठले कुठले विषय आवडायचे? हिंदी आहे, मराठी. अभ्यासाच्या व्यतिरिक्त काय होतं नेमकं, म्हणजे अगदी खेळणं असेल किंवा सांस्कृतिक असेल, खेळायला आवडायचं का? खेळायला स्काउट गाईड मध्ये होतो. स्काउट म्हणजे कोण शिस्त होती? आणि स्काउट गाईड. सांस्कृतिक डान्स असेल, अभिनय असेल, हे आवडायचं का? नव्हतं आवडत ते. बरं. मला एक सांगा तुम्ही की शाळेव्यतिरिक्त आयुष्य कसं होतं कळत होतं त्या काळात, म्हणजे तुमच्या ते त्या काळातले मित्र कसे होते, काय नेमकं आठवणी त्या? मित्र 8वी पासून झाले. 8वी पासून झाले? 8वी पासून. 5 ते 8 नव्हते एवढे? 5 ते 6 म्हणजे जेमतेम होतं. बरं. मग 10वी पर्यंत शिक्षण कळममध्ये झालं, त्याच्यानंतरचा निर्णय काय होता नेमका? त्याच्यानंतरचा निर्णय की 12/2/99ला वडील वारले. अच्छा. ते होते, मी 10वीला असताना वडील वारले. बरं. म्हणजे वडील 12/2/1999 वडिलांचं निधन झालं, त्यांना देव आज्ञा झाली. करतात वडील जोपर्यंत असतात त्यावेळेला सगळं जग आपल्या बरोबर असतं. बाप जातो आणि सगळं जग कळतं आपल्याला. वडिलांच्या नंतरचं आयुष्य कसं होते सांगा? वडिलांच्या नंतरचं आयुष्य अटीतटीचं गेलं. बरं. एकदम खडतर. कसे दिवस काढले? आता दिवस वडिलांच्या नंतर म्हणजे वडील आंबेजोगाईला आपल्या ह्याचे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. मग 12/2/99ला वारले. ते वारल्यानंतर 17/3/2001ला आई वारली. 1 वर्ष दोन्ही चित्र निघून गेले. 1 वर्ष आई राहिली. फक्त 1 वर्ष राहिली तर हाय म्हणजे आता मुलांचं कसं होईल ह्यानं ती बिमार पडली. अच्छा. अगदी कमी कालावधीमध्ये आई आणि वडील हे दोन्हीही मायाचे चित्र निघून गेले थोडेसे. काय म्हणजे त्याच्यानंतरचं जे काय आयुष्य होतं ते कसं होतं नेमकं, काय कुठले कुठले अनुभव आले, कसं जगला ते सांगा. आता आई पण वारली. आई 17/3/2001ला वारली असल्यामुळं मग ते सगळी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली, बहिणीची. आणि त्यावेळेला तुमचंही वय फार लहान होतं. 15 ते 16. 16 वर्षाचं होतं तुम्ही? 16-17 वयाच्या 16व्या वर्षी जबाबदारी आली. काय काय म्हणजे आर्थिक प्रसंग कुठले कुठले आले आणि त्यांना तुम्ही कसे सामोरे गेला ते सांगा. आर्थिक प्रसंग एक समजा एक आम्हाला घर होतं गावात कळममध्ये बांधलेलं. त्यातले 1 रूम आम्ही किरायाने द्यायची. समजा तर त्याचा किराया काय येत असेल 1,000-500 रुपये त्या काळात. मग एक आमचे आईचे मामा
आज ते माझे सासरे आहेत. बरं. त्यांच्याकडून त्यांच्याकडे रेशन दुकान होतं. मग त्यांच्याकडून आम्ही रेशनचं खाद्य आणून म्हणजे मामाने सहकार्य केलं. मला असं वाटतं ठोंबरे साहेब तुमचे मामा कामापुरते मामा नव्हते तर कामाचे मामा कामाचं. की ज्याने तुम्हाला हे आमच्या आईचे मेवणे होते. अच्छा ज्या मामाने तुम्हाला अडचणीत मदत केली खरं नाही का. तर एक विचार असं वाटतं की म्हणजे त्या काळामध्ये नेमकं मनात काय चाललं होतं नेमकं की आता कसं होईल असं काही प्रश्न असतील ना आपल्यासमोर. नाही आता मी त्या पिरियडमध्ये पैसे तर नव्हते, पण तरीही अक्कलकोटला जायचो. आत्ताही सध्या दिंडोरीला आहेच जाणं चक्र चालू. त्यावेळेस जात होतो, मित्राबरोबर गेलो. मला असं वाटतं की आयुष्याच्या चक्रामध्ये फसण्यापेक्षा या ठिकाणी चक्र माराव्यात आपल्या माऊलीकडे नाही का. तर मग हे चक्र सुरळीत चालतं. ते ऑटोमॅटिकच. म्हणजे आमचं दोस्त होता एक आपला सोमनाथ इळेकर म्हणून. तो 9वी पासूनचा दोस्त होता. तर त्याचे तो म्हणजे इळेकर म्हणले वाणी. येस. मला एक सांगायचं तुम्ही की आई वडिलांच्या पश्चात ज्या वेळेला तुम्ही खरं तर एकटे पडला होता नाही का, अगदी बहीण आणि भाऊ, आणि यांना सांभाळण्याची जबाबदारी होती. फार मोठं संकट होतं, पण तरी सुद्धा तुम्ही डगमगला नाही. तर आम्हाला ऐकायचं की स्वामींची नेमकी कृपा तुम्हाला कशी होत गेली ती सांगा. सोमनाथ इळेकरनं मला नेलं अक्कलकोटला. तिथं गेलो. तुम्ही पहिल्यांदा अक्कलकोटला गेला महाराजांच्या भेटीला. महाराजांच्या भेटी. काय काय अनुभव आला? तिथून मग जाऊन आलो आम्ही अक्कलकोटला. जाऊन आलो, तिथं श्रीफळ वगैरे ठेवलं. महाराजांना विनंती केली की माझ्याकडून हा सर्व सांभाळ करू द्या. म्हणजे एक भाऊ आणि एक बहीण. आता बहिणीचं शिक्षण चालूच होतं. 10वी पर्यंत बहीण शिकली, भाऊ 12वी झाला. आजचा तागायत ते ग्रॅज्युएशन. तर त्यांचा सांभाळ होऊ द्या एवढीच अशी विनंती केली. म्हणजे तुम्ही सरळ सरळ महाराजांकडे गेलात, आईकडे गेलात तुमच्या नाही का. आणि खरं तर तुमची काय माझी पण आई आहे. आणि मग त्या दरबारामध्ये म्हणजे त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्ही काय मागितलं असेल तर की महाराज मला काही नको, पण मला एवढी ताकद द्या की माझी मी बहिणीचा आणि भावाचा सांभाळ करू शकेल. मला असं वाटतं की तुम्हाला ताकद भेटली सुद्धा नाही का. तर जेव्हा परत आला तुम्ही अक्कलकोटवरनं, त्यानंतरचं आयुष्य कसं बदलत गेलं ते सांगा. ते काय काय अनुभव आले पुढं? अनुभव भरपूर आले. रोजच अनुभव येते. काय काय सांग, बोलत राहतो. त्याच्यानंतर बहिणीचं लग्न झालं. बहिणीचं लग्न झाल्यानंतर मी माझं स्वतःच म्हणजे मग जे बहिणीचं लग्न करत असताना मग आर्थिक परिस्थिती होती तेवढी स्ट्रॉंग अशी? वडिलांचे जे पैसे आलते, काही बाकी होते, हे त्यांचे काही पैसे आले, ते आमच्या एक चुलत्याकडे ठेवले. एक आंबेजोगाईला चुलता असतो, अशोक ठोंबरे म्हणून आहे. ते पण मुख्याध्यापक होते आळसच्या संस्थेला. तर त्यांच्या सहवासाला तर पैसे पण आणताना इतका त्रास झाला. पैसे आपलेच आहेत ते पैसे, ते आणताना सुद्धा आम्हाला स्ट्रगल करावं लागलं. त्यावेळेस मी सर्व्हिसमध्ये नव्हतो, म्हणजे साधारण जनता असल्यासारखं होतो. ऑफिशियल लोकांनी भरपूर त्रास दिले. ऑफिसचे कामाचे बिलिंग असेल, बऱ्याच वेळेला टेन्शन असेल, बऱ्याच वेळा रडू पण आला असेल काय असेल. आणि ज्या वेळेला आपलं कोणी नसतं त्यावेळेला काहीच नसतं नाही, कुठं आधार नसतो. जवळजवळ PPO म्हणजे ते नागपूरला कागदपत्र पाठवायला सुद्धा आम्हाला कुठंतरी आर्थिक खर्च करावा लागला. की मेलेला व्यक्ती आहे, सर्व्हिसला होता, पण आज तागायत तो नाहीये, त्याचे कागदपत्र सुद्धा पाठविता आले नाही. म्हणजे इतकं स्ट्रगल झालं. बरं तिथंच
17 म्हणजे 17 दोन्ही 34,000 रुपये पेन्शन येणार होती. अच्छा. ती सुद्धा 34,000 आणायला आम्हाला 4,000 रुपये खर्च करावा लागला जाणे येण्याचा. म्हणजे एकूणच काही त्रास भरपूर झाला. त्रास भरपूर झाला. असं म्हणतात की ज्या वेळेला त्रास होतो त्यावेळेला काहीतरी चांगलं होणार असतं नाही का. सर त्याच्यानंतरचं जे आयुष्य आहे, अगदी वडिलांची पेन्शन मिळवणं असेल काहीतरी हे सगळं तुम्ही केलं, बहिणीचं लग्न केलं, पण तुम्ही स्वतः स्टँड झाला ते सहज झाला नाही. तर अगदी तुम्ही छत्रपती संभाजीनगर नाही का त्या ठिकाणी जॉब केला, परत तुमची ते अनुकंपा संघटना तयार केली तुम्ही, त्याचे तुम्ही कार्याध्यक्ष राहिलात. तर पुढचं जे म्हणजे बहीण माईचं लग्न झाल्यानंतरचं आयुष्य काय होतं आणि त्या पूर्ण प्रवासामध्ये महाराजांचे भेटलेले आशीर्वाद सांगा मला. बहिणीचं लग्न झाल्यानंतर 2000 सालामध्ये झालं ते. 2004ला माझं लग्न झालं. माझं लग्न झालं, बारका बंधुराज होता, त्याला ते खाण्याची अडचण, म्हणजे आमच्याकडं माणूसच नव्हता ना स्वयंपाक करण्यासाठी. विशेष म्हणजे स्वयंपाकाला माऊलीच टेकून गेली होती ना, आईच नव्हती. आईच नव्हती. मग आई बहीण होती तर बहिणीचं लग्न झालं. मग बहिणीचं लग्न झाल्यानंतर मग 1 वर्ष आम्ही दोघांनी मेसमध्ये खाल्लं. 2 वर्ष मेसमध्ये खाल्लं. मग मेसमध्ये जेवताना तुम्हाला पावले आई आठवली असेल. हो. बरोबर आहे की मेसमध्ये जेवताना तुम्हाला आई निश्चित आठवली असेल. पण त्या दरम्यानच्या काळात मी 5 वेळेस अक्कलकोटला गेलो. अच्छा, म्हणजे तुमची ती ओढ कायम होती. काय म्हणजे कसा योग आला नेमका अक्कलकोटला? पहिलाच राहते मित्राबरोबर जाण्याचा आला. पुन्हा तर मग मी असे काम करून म्हणा ते काहीतरी थोडे आर्थिक येत होते पैसे. मग तिकडले आले त्यावेळेस तिकीट कमी असायचं, आज तिकीट वाढलेलं. कुणाच्या गाडीवर जायचं, पण जायचंच. म्हणजे ती ओढ होती. ओढ. मला असं वाटतं की आई बोलावते लेकराला नाही का. तुमच्या आईच्या निधनानंतर खऱ्या अर्थानं जर तुम्हाला आई वडील कोण लाभले असतील तर ते माऊली अक्कलकोटचे स्वामी समर्थ. तर जवळपास 5 वेळेला तुम्ही तिथे गेलात, परत प्रत्येक वेळी ऊर्जा तुम्हाला भेटली. तर स्वामी समर्थांचा जो जप आहे त्या नावामध्ये एक ताकद आहे नाही का. तर या जपाने तुम्हाला खरं तर जपलंय. तर काय सांगाल नेमकं मग त्यानंतर मग तुम्ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जायचा योग कसा आला? योग असा आला की इथलं सर्व घरबार किरायला देऊ आपण असं ठरवलं घरात. कळमचं. त्याचं काय भाडं येईल ते तिकडं नेऊन खर्चायचं. तिथलं भाडं तिथं भाडं द्यायचं, तिथलं घ्यायचं आणि तिथं भाडं द्यायचं. मग हे भाड्याचा तर प्रश्न मिटला. मग तिथं एक आमचं मावस भाऊ आहे, आईची मधवी बहीण पण राहते, आईची धाकटी बहीण पण तिथंच राहते संभाजीनगरला. मग आता कसं आहे, आई मरावी पण मावशी उरावी असं पण हे असतं कुठंतरी. माय मोर मावशी. तर तसं त्या दृष्टिकोनातून मावशीने मग कॉल केला किंवा तू ये इकडं येऊन आपलं व्यवस्थित राणीचं तर लग्न झालंय, पण तुम्ही दोघांनी आता इथं येऊन कामं करा. म्हणजे मावशीला खऱ्या तुमची क्यू आली. बरं, जेव्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दाखल झालात मावशीकडे, तर जॉब होता का मग तिथं पण अगदी संघर्ष केला? नाही, तिथं जॉब लगेच लागला. मावस भाऊ पण त्याच व्हिडिओकॉन अप्लायन्सेस मध्ये होता, रेफ्रिजरेटर डिव्हिजनला. मावस भाऊ तिथं असल्यामुळं आम्हाला काही तिथं सहज भेटला. तिथं ट्रेनिंगमध्ये काम केलं. एक ट्रेनिंगमध्ये 6 महिने केलं. मग पुन्हा स्टाफमध्ये घेतलं. म्हणजे तुम्ही मन लावून काम करत होतो का त्याच्या पर्याय बरं, काम चांगलं नाही करत मग काम टाकतील. पण तुम्ही त्या ठिकाणी काही दिवस काम केलं, परत तुम्ही ती अनुकंपा संघटना नाही का त्याच्यावर काम केलं. तर हा जो मेळ आहे संघटनेचा, हा कुठून लागला? हा संघटनेचा असा लागला की आता हे इथं पहिलं धाराशिवमध्ये पेन्शनचे कामं माझे बी स्वतःचे करायचे आणि दुसऱ्याचे करून द्यायचे, म्हणजे सगळे राय सांगत राहायचे. ह्या संघर्षामध्ये
सर्व अधिकारी कर्मचाऱ्याची ओळख झाली. हम्म. मग तिथं जाऊन हे असंच करण्याचं चालू आहे. मग आता 12/2/99 ला वडील वारले. 99 पासून 2002-4 म्हणजे किती वर्ष झाली ते, तेवढं वर्ष तेवढी सर्व्हिस जर सापडली असती, आता शासनानं जर घेतलं असतं तर किती सर्व्हिस झाली असती, जास्त झाले असते. जास्त झाली असती. तर मग हा सगळा तिथले सगळेचे वडील वारलेले सगळे अनुकंप संघटनेत जेवढे समदुःखीचे बांधव आहेत हा. तुम्ही जमा केले असते. जमा केले. अच्छा. मग तिथं जमा केले. तिथं बोललो की और बाबा आपले वडील समजा 5 वर्ष झालं वारले, 12/5/60 महिन्याचं गेलंच ना हम्म, हम्म. पेमेंट काय असेल ते, 6 महिन्याचा 6 वर्षाचा पगारही गेला पगारही गेला. आणि दुःख आलं. मग बरोबर. आता 60 महिन्याचे, मग कुणाचे 72 महिन्यात, कुणी असे आहेत, जास्त कुणाचे जास्त आहेत, कुणाचे 10 वर्ष आहेत, कुणाचे हे आहेत, कुणाचे 2च वर्ष आहेत. मग तुम्ही लढा पुकारला. हा, लढा पुकारला. मला एक विचार वाटतं, या लढ्याला यश येण्यासाठी किती वेळ गेला नेमका? तरी 2006 पासून चालू केला. अच्छा. 2008 ला 8 पर्यंत 50% भरणा करण्याचा शासनाचा GR होता. तसं पहिल्या वर्षी 50% भरणा, दुसऱ्या वर्षी 25% आणि तिसऱ्या वर्षी 25%. तुमचा नंबर कुठला लागला? पहिल्याच वर्षीला. बरं. एक आता मला विचारूच वाटतं की वडील जी नोकरी करत होते आहे का नाही, त्या नोकरीचं फलित म्हणजे तुम्हाला अनुकंपावर परत घेतलं. हो. आणि खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्यामध्ये सुगीचे दिवस आले, म्हणजे चांगले दिवस. हा. परंतु नोकरी लागल्यानंतर पगार आहे, गावाकडे शेती आहे असं समजून तुम्ही शांत बसला नाही, तर तुम्ही सतत स्वामींचा धावा केला नाही का? काय नेमकं म्हणजे स्वामी सेवा जी तुम्ही केली त्यानंतरची आम्हाला ती ऐकायची. स्वामी सेवा माझी चालूच होती, संघर्षामध्ये तर चालूच होती. पण कुणाला तर जसं अनुभव यायला लागले तसं मग मी सेवा म्हणजे ऑटोमॅटिक वाढत. अच्छा. कुणी बी एखादं तुम्ही आज बी महाराजांकडे जावा, आज बी श्रीफळ ठेवा आणि विनंती करा त्यांना, ते बरोबर तुमचं काम करतात. तुम्हाला एक लक्षात आलं असेल की स्वामींच्या सेवेत जेव्हा आपण लीन होतो तेव्हा आपण आपले राहत नाही आणि आपल्याला प्रत्येकामध्ये या ठिकाणी सेवा दिसते. कारण महाराज काय सांगतात की तू सेवा कर, तू सेवा कर, कुणाचं वाईट करायचं नाही का, तू चांगलं कर फक्त. आणि ज्याचं कर्म चांगलं आहे ती सगळी लेकरं महाराजांना आवडतात. कर्म जरी आवडत नाही, कर्म करत राहा. तर एक विचारावं वाटतं की सेवेच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी महाराजांच्या आदेशाने आजपर्यंत कुठली कुठली सेवा केली आहे? भरपूर झाले. त्याच्यात त्यातली एक म्हणजे स्वामी महाराज करत असताना मी दिंडोरीपर्यंत आलो. नाशिक त्र्यंबकेश्वर. मग काही केंद्र ओपन म्हणजे स्थापित केले, नवीन तयार करण्यात. कळममध्ये केंद्र केलं तयार. केंद्र करत असताना अगोदर कळममध्ये 2 केंद्र होते. म्हणजे एक केंद्र विठ्ठल मंदिरातलं होतं. ते विठ्ठल मंदिरात एक आता आम्ही कळमला सर्व्हिसला असताना मी सर्व्हिसला असताना तिथं आरतीला जायचो. आरतीला जात असताना आरत्या व्हायच्या, महाराजांची आरती करायची, असे रोज आरतीला जायचं. तर मग 12/2 हे आपले 5 नोव्हेंबर 2014 मला अटॅक आला. मला अटॅक आला, पण अटॅक आला तो आला पॅरालिसिसचा. मग आंबेजोगाईच्या दवाखान्यामध्ये आम्ही गेलो. पॅरालिस पूर्ण होता का अर्धा होता? पूर्ण म्हणजे राईट साईडला पूर्णच गेलो. तर मग मला तर काही माहित नव्हतं. मला भावानं सांगितलं, बहिणीनं सांगितलं आणि पत्नीनं सांगितलं.
हा सगळा अनुभव आज मी सांगतो तुम्हाला. हां बोला. की महाराज असताना आणि नसताना काय होऊ शकतं. हं. तर एक 12/2 हे 5 नोव्हेंबर 2014 अटॅक आला मला. अटॅक आल्याच्या नंतर घरच्यांनी दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेलं तिथं 13 तारखेपर्यंत 12 तारखेपर्यंत तिथं कोम्यामध्ये होतो. म्हणजे तुम्हाला काहीच कुठलंच हे नव्हतं असं? काहीच म्हणजे हे नव्हतं. मग एक दिवस आणि एक रात्र, एक दिवस आणि एक रात्र महामृत्युंजय मंत्र माझा उजव्या नाडीवर घेतला. अच्छा. परमपूज्य गुरुमाऊली 2006च्या पिरियडमध्ये संभाजीनगरला आलते. तिथं परमपूज्य गुरुमाऊलींनी एक आकस्मिक मृत्यू टाळण्याची एक सेवा आहे अच्छा. की ती पेशंटच्या उजव्या नाडीवर महामृत्युंजय मंत्र घ्यायचा. ओम त्र्यंबकेम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मे वंदना मृत्योर्मोक्षी मामृता. पाठ करून. हा. तर तो मंत्र आमच्या पत्नीने म्हणजे एकदा मोठ्याने तो मंत्र परत म्हणायचा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मे वंदना मृत्योर्मोक्षी मामृता. श्री स्वामी श्री स्वामी. बरं. तर हा मंत्र जो आहे तो उजव्या नाडीवर पेशंटच्या घ्यायचा. अच्छा. मग पेशंटच्या उजव्या नाडीवर चालू असताना आकस्मिक मृत्यू टाळण्याचा मंत्र आहे. म्हणजे पेशंट आकस्मिक मृत्यूच समजा टाळला ना तो उजव्या नाडीवर घेतल्यामुळं. मला असं वाटतं की महाराजांच्या नावात एवढी ताकद आहे की यम सुद्धा चळचळा कापतो. त्याची हिंमत नाही हात लावायची नाही. तर म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की त्या दवाखान्यातला डीन जो आहे, अच्छा. बनसोडे म्हणून डीन होते. म्हणजे हे सगळे नाव मला नंतरच सांगितलं, नंतर माहिती. तू असा होता, तू तसं होता, भावानं सांगितलं, बहिणीनं सांगितलं, घरच्यांनी सांगितलं. आणि मुलं माझे 2 मुलं आहेत ते लहान लहान. अच्छा. तर डीन बेडवर आला चेक करण्याच्या ट्रीटमेंट घेण्यासाठी. बेडवर आल्यानंतर म्हणले आमच्या बारक्या चुलत्यांना बापूसाहेब ठोंबरे म्हणून. तर बारके चुलते होते तिथं उभा. लहान चुलत्यांना असं म्हणले की ह्याला घेऊन जा बापू. ते दोघं डीन आणि ते दोघं क्लासमेट होते. तर तू म्हणले बापू ह्याला घेऊन जा, जाऊस तर जात आहे मध्ये, याचं काही खरं नाही. मग ते असं तिथं स्टेटस्कोप आणि पेन राहिला. तर पांढरे शुभ्र कपडे घातलेला एक डॉक्टरच असत, पण माझ्या नजरेत ते डॉक्टर नव्हते, परमपूज्य गुरुमाऊलीच होते. तर त्याला म्हणले की सर ते तुमचा स्टेटस्कोप आणि पेन राहिला. ते बेडवर स्टेटस्कोप पॅडला स्टेटस्कोप ठेवला आणि पॅडवरच पेन राहिला त्यांचा. हे राहण्याचं कारण सलाईन माझं जे बंद पडलेलं होतं ते चालू झालेलं त्यांच्या निदर्शनास आलं. जे सलाईन मला बंद 620 अल्कोहोल विड्रॉलचे इंजेक्शन दिलते मला. तर ते सलाईन चालू झालं जे रात्री 12 तारखेला रात्री 12 वाजता बंद पडले. 13 तारीख आहे, सकाळचे 9 वाजले. ही दरम्यानचा काळ किती झाला? 12 तासाचा. तोपर्यंत आमच्या घरच्याचं मंत्र चालूच आमचा उजव्या नाडी. मंत्र चालू असताना ते डॉक्टर आले. डॉक्टर आल्याचे असताना त्यांना एक डॉक्टर भेटला की तिथं तुमचा स्टेटस्कोप राहिला, की त्यांची नजर तिथं त्या सलाईनवर झाली. हे काम कोणी केलं? महाराजांनी, श्री स्वामी समर्थ महाराज. महाराजांमुळे खऱ्या अर्थानं हे दुसरं जीवन भेटलं. हे दान आहे, ही देण आहे. आणि हे जे आहे ना सेकंड चान्स, हा आपण खऱ्या अर्थानं आता मग महाराजांनी
आपण सेवेत आपण घालवलेलं हो. आहे, घालवत आहात. अनेकांना या सेवेत आपण आणलेलं आहे हो. महाराजांच्याच कृपेने. तर आजवर आम्हाला ऐकायचं तर किती लोकांना या सेवेत आपल्याला आणता आलं? तर 100-150 लोकांना. बरं, मग आता नेमकी केंद्रामध्ये जाऊन सेवा काय काय करता आपण? श्री स्वामी समर्थ अध्याय 11 माळी जप आणि 3 अध्याय हे तर साधारण बेसिक सेवा. बरं, तर हे केल्याशिवाय तुम्हाला आयुष्य आता साहेब स्वामीमय झाले. हा. स्वामीच्या कृपेने आता काहीच कमी नाही. एक काळ असा होता की कोकणचे गहू खाल्ले हो हाल होते, आणि आज बघतात तर 4 चाकी गाडी आहे, हा. नाही का? म्हणजे कधी काळी या ठिकाणी 4 खांद्यावर जायची वेळ आली होती, हो 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 आहे का नाही? तर आज महाराजांच्या कृपेने 4 चाकी गाडी आहे, ती गाडी तुला घेऊन चालली आता. तर काय वाटतं नेमकं? तर म्हणजे काही म्हणजे असं हे वाटत नाही की आपल्याला गर्व वाटत नाही. त्याची कृपा आहे. त्याची कृपा आहे म्हणूनच आपण सोडतो. काय सांगायचं? त्यांची कृपा आहे. ते मला भूमला सर्व्हिसला असताना 2009 म्हणजे पहिली तुमची अपॉइंटमेंट भूमची, ईटची अच्छा, भूम तालुक्यात. म्हणजे भूम तालुक्यातलं 2017-10-2008 मला सर्व्हिस लागली. अच्छा. सर्व्हिस लागल्याच्या नंतर 1 वर्षात तिथं राहिलो. ईटमध्ये. म्हणजे महाराजांनी तिथं बी अनुभव दिला. एक मोठा अनुभव दिला, इतका मोठा दिला की मी तिथं एक आमच्या कॉलनीमध्ये मारुतीचं मंदिर होतं. मारुतीला फक्त एकच विनंती करत होतो की म्हणजे लग्न झालं तर सगळं मुलं द्या, म्हणजे मुलं पाहिजे, संतती पाहिजे. हा, संतती. कारण की संतती तिथं मी दवाखान्यात पण खूप मोठा संघर्ष केला. औरंगाबादला संभाजीनगरला गेलो, तिथं राहिलो. तिथं महाराजांच्या कृपेमुळे ते जे संकट होतं, म्हणजे तुमची जी काही इच्छा होती ती पूर्ण झाली. ती पूर्ण झाली. प्रत्येक पूर्ण अशी केली महाराजांनी की 1 म्हणता 2 दे. मग मी तुम्हाला लास्ट टाइम म्हणलं मी की छत्रपती संभाजीनगरला असताना परमपूज्य गुरुमाऊली प्रवचनला आलते तिथं. त्यांचं हितगुज होतं. हितगुज असताना म्हणजे आमचे मिसेस तिथं गेले, सगळे प्रेक्षक जाते त्याच्यामुळं दर्शनाला गेले. म्हणजे त्यांना चिटकलेले पेढे आहे. अच्छा. 2004-05 मध्ये चिटकलेले पेढे आहे. मग हे परमपूज्य गुरुमाऊलीला महाराजांना माहितच होतं ना, पुढे चढून ह्याला 2 मुलं द्यायचे. मग आज सध्या मला 2 मुलं आहेत जुळे. चिटकलेले पेढे आले, चिटकलेली केळी पण आली, केळी पण आहे, आणि चिटकलेली 2 मुलं पण, म्हणजे ट्विन्स, जुळी मुलं झाली. म्हणजे हे सगळं महाराजांची कृपा आहे. सर, एक विचार असं वाटतं की जेव्हा आपण सेवेमध्ये तल्लीन होतो त्यावेळेला काय वाटतं? आत्मा पूर्ण शांत. आत्मा शांत. कुठली बाकी अशी अपेक्षा राहत नाही, हाव राहत नाही. म्हणजे हावरटपणा येतच नाही. तो शब्दच डिलीट आहे त्यांच्या. एक विचार असं वाटतं की ज्या वेळेला एक स्वामी भक्त म्हणून ज्या वेळेला स्वामी भक्त तुमच्या समोर असतात, जसं मी आज आहे का, त्यावेळेला काय असतं मनामध्ये नेमकं? काय, कशी आपण मदत करतात? नाही, एक तर बाहेरचा व्यक्ती म्हणून आपण भीती तर कसलीच नसते. येस, कारण आपला आहे. येस. आणि निश्चितपणे आपलेपणामध्ये फार मोठं प्रेम असतं. पाहिलं आपण की प्रत्येकाचे अनुभव वेगळे येतो, आणि हे अनुभव काय सांगतात की तो आहे. जे लोक म्हणतात ना, तर कलियुग आहे काय, आईवडिला कोणी मानत नाही, भावाला कोणी मानत नाही, नशीब स्वतःला तरी मानतात. परंतु एक आहे की जो सगळ्यांना मानतो, जो देवाला पण मानतो, त्याला सगळेच मानतात. कारण आपण देवाचं नाव जपलं की देव आपल्याला जपतो. हा साक्षात्कार कलियुगात आहे. मग तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा, श्री स्वामी समर्थ म्हणा, पण जे म्हणता येत ना ते मनातून म्हणा, आतून म्हणा. ते वरवरचं नसावं, ते वेगळं नसावं, आतून धावा करा.
कारण आतून धावा केल्यानंतर या ठिकाणी देवाला सुद्धा ऐकावंच लागतं. आणि निश्चितपणे या ठिकाणी साक्षात्कार काय असतो, भक्ती केल्याशिवाय समजत नाही. कारण भक्तीमध्ये एक शक्ती आहे, ताकद आहे आणि तो अनुभव स्वामी भक्तांनी आज आपल्याला दिलेला आहे. निश्चितच या ठिकाणी स्वामी भक्त श्री ठोंबरे साहेब यांची घेतली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.